राजाराम तलाव परिसरात गांजाचा मोठा साठा जप्त, 83 किलो 145 ग्रॅम गांजासह 25,88,000चा मुद्देमाल हस्तगत. कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला 83 किलो 145 ग्रॅम गांजाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत एकूण 25,88,625 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कारवाई 28 जानेवारी 2026 रोजी 12:30 वाजण्याच्या सुमारास राजाराम तलाव गेट समोर सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या 4 नायलॉन पिशव्यांमध्ये प्रत्येकी 10 पॅकेट असे एकूण 40 पॅकेट गांजा, अंदाजे किंमत 20,78,625, अशोक लेलँड कंपनीच्या पांढऱ्या रंगाचा टेम्पो क्रमांक MH12 QG 1095, किंमत 5 लाख, मोबाईल फोन 10,000 रुपये असा एकूण 25,88,625 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वीपणे करण्यात आली आहे. संशयित आरोपी समीर पापा शेख वय वर्ष 34 राहणार साईनगर कात्रज पुणे याला ताब्यात घेण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सतीश होडगर पोलीस निरीक्षक, भारत साळुंखे, रणजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक, अमोल पाटील, कृष्णात पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील यांचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.